आता इथे जे काही हार्डवर्ड्स आहेत ते आपण बघणार आहोत. लीग आहे. लीग म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं संघटना आहे. अँड असोसिएशन ऑर फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल, की अशा लोकांचं जे संघटना आहे की ज्याप्रमाणे आपण बोलू शकतो की जे काही बघा जे मुलं आहेत की जे कबड्डी खेळणारी मुलं आहेत, मग त्यांचा जो संघ आहे, जो क्रिकेट खेळणार आहे त्याचा संघ आहे. म्हणजे लीगचा अर्थ काय आहे, संघटना आहे आपण बोलू शकतो. बघा एल्डर म्हणजे अर्थ काय आहे, ओल्ड आहे. पास्ट इज मिडल एज, की ज्यांचे वय काय आहे, की ज्यांचं वय हे म्हणजे एल्डर आहे, ते आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांना काय बोलणार आहे, ओल्ड आहे. एल्डरचा अर्थ वयाने मोठे. पास्ट इज मिडल एज, की जे कमीत कमी जे साधारण वयाचे आहे, मिडल एजचे आहेत. फेवरचा अर्थ काय, लाईक फायर इन ब्राईट रेड, जी त्यांचे जे काय आहे जे ब्राईट आणि रेड हेड आहेत किंवा ब्राईट रेड प्रकाशित असे लाल कलरचे जे त्यांचे केस आहेत. पॉन ब्रेकरचा अर्थ देखील सांगितलेला आहे, म्हणजे काय, पर्सन हू लँड मनी ॲट इंटरेस्ट वेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप विथ हिम टिल द लोन इज रिपेड. जसं मी सांगितले की जी एखादी अशी जी व्यक्ती आहे की ती जमीन देऊन किंवा सोनं देऊन तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काय देऊ शकणार आहे, पैसे देणार आहेत, त्यालाच काय बोलणार आहे, पॉन ब्रेकर असे बोलणार आहे. नेक्स्ट आहे रेड हेडेड, म्हणजे काही माहित आहे, अ पर्सन विथ रेड हेड, की एखादी व्यक्ती आहे ती लाल केसांनी संबंधित आहे किंवा ज्याच्या डोक्यावर लाल केस आहेत, त्याला आपण बोलणार आहोत रेड हेडेड असे बोलणार आहोत. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे की नॉर्मल. नॉर्मलचं काय, नॉमिनियल म्हणजे काय, इझी आणि सिम्पल, म्हणजे जे काम सोपं आणि एकदम आहे की जे आपण करण्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं अधिक परिश्रम लागणार नाही, म्हणजे कसं आहे ते इझी आहे आणि सिम्पल आहे, त्याच्यासाठी नॉमिनल हा शब्दाचा इथे वापर करण्यात आलेला आहे. सेकंड आहे स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थ काय आहे, जसं आपण बोलतो की फिगर ऑफ स्पेस, म्हणजे जसं आपण बोलतो की आपल्या भौमितिक आकृत्या आहे, जे त्रिकोण आहे, चौकोन आहे, गोल आहे, वर्तुळ आहे, त्याप्रमाणे स्क्वेअर. स्क्वेअरला आपण काय बोलणार आहोत, चौकोन बोलणार. पण इथे तो अर्थ येत नाही. प्लेस वेअर टू सिटी रोड क्रॉस इच अदर, की जे दोन रस्ते आहेत ते आपण ओलांडण्याच्या दिशेला आपण काय बोलणार आहोत, स्क्वेअर बोलणार आहोत. बघा नॉमिनल झालं, स्क्वेअर झालं, आपला फाउंडेड राहिलं. फाउंडेड म्हणजे काय, स्टार्टेड, की केव्हापासून त्याची स्थापना करण्यात आली असा तिथे अर्थ होतो. फाउंडेडचा मिनिंग आहे सापडणे, परंतु आपण पाठामध्ये बघितलं की जो फाउंडेड म्हणजे काय आहे, स्थापना करणे. तर आपला नॉमिनल झाला. नॉमिनल म्हणजे जे इझी आहे, सिम्पल आहे. फाउंडेडचा अर्थ स्टार्टेड आहे. स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे जे अ प्लेस वेअर टू सिटी रोड क्रॉस इच अदर, म्हणजे जे दोन रस्ते आहेत त्याला आपण ओलांडून जातो. बघा रोड क्रॉस म्हणजे काय आहे, ओलांडून जाणे. स्टँड, अ फेमस प्लेस इन लंडन. जे स्टँड म्हणजे काय, एक सिटीचं नाव आहे. जसं आपल्या मुंबई शहर आहे, मग मुंबईमध्ये देखील अनेक जे प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्याचं, जसं आपण भारत आहे, मग भारताची राजधानी जी मुंबई आहे, म्हणजे हे काय आहे, लंडनमधील जे फेमस प्लेस आहे, म्हणजे काय आहे, ठिकाण आहे, जागा आहे, त्याचं नाव हे स्ट्रँड आहे. असं आहे की हा कोणताही शब्दार्थ नाही आहे, तर एका स्थानाचं नाव आहे स्टँड, जे लंडनमध्ये स्थित आहे. टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज, म्हणजे त्याचा अर्थ काय की जे क्रिमिनलचा अर्थ जसं आपण बोलू शकतो, जे गुन्हेगार आहेत त्यांना काय केलं आहे, सरप्राईज म्हणजे काय आहे, जे आश्चर्यचकित केले. कॅच द क्रिमिनल विदाउट गिव्हिंग देम अ वॉर्निंग, म्हणजे याचा अर्थ रेड हँड गुन्हेगारांना पकडले गेलं. जसं मिस्टर शेरलॉक होम्स यांनी एक योजना आखली की त्यांना जे चोर आहे, जे गुन्हेगार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती, म्हणजे त्यांना काय झालं, हे सरप्राईज झालेलं आहे, जो धक्का बसलाय की त्यांना वाटलं आपण आपला प्लॅन आहे तो काय करणार आहोत, आपण सक्सेस होणार आहोत, जे आपण जी प्लॅन केलेलं आहे त्या प्लॅनप्रमाणे आपण सगळी योजना आखून आपण जे सर्व जी मालमत्ता आहे ती घेऊन जाऊ शकतो. परंतु तिथे मिस्टर शेरलॉक होम्सनी काय केलं होतं, पोलिसांना दबा धरून बसलेले होते आणि त्यांना कॅच द क्रिमिनल विदाउट गिव्हिंग देम वॉर्निंग, आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना वॉर्निंग न देता त्यांना कॅच केलेलं आहे, पकडलेलं आहे. बघा कॅच म्हणजे काय, पकडणे. क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार. विदाउट गिव्हिंग देम वॉर्निंग, वॉर्निंग म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची वॉर्न केलेले नव्हतं, त्यांना कोणत्याही प्रकारचं सांगितलेलं नव्हतं की बाबा तुम्हाला आम्ही पकडणार आहोत. त्यांच्या विदाऊट गिव्हिंग देम वॉर्निंग, त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता पकडलेलं होतं. त्यालाच काय म्हणणार, टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. हे आपलं इथे जो कठीण शब्दाचा अर्थ आहे तो आपण इथे पाहत आहोत. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत स्टॉप ऑल द होल्स. इथे दिले आहे स्टॉप ऑल द होल्स, म्हणजे जे सर्व जे रोड होते की ज्या ज्या ठिकाणी मेन रोडवरून जे गाड्या जात होते किंवा माणसं जात आहेत त्या सर्व ठिकाणं बंद केलेली होती. बघा क्लोज ऑल द रूट बाय विच द क्रिमिनल बाय एक्सेप्ट, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगार निष्ठून जाऊ शकत होते त्या ठिकाणचे सर्व प्रकारचे मार्ग. रूटचा अर्थ काय आला आहे इथे बघा,
आपण पाहू शकतो जो रूट आहे, रूटचा अर्थ काय आहे, मार्ग. त्या सर्व ठिकाणचे मार्ग इथे काय केले आहेत, बंद केलेले आहेत. बाय विच द क्रिमिनल बाय मे एस्केप, की निघून जाऊ शकतात त्या सर्व ठिकाणचे मार्ग बंद केले आहेत. तर स्प्रिंग आउट म्हणजे काय, जम्प करणे, की आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला जर आनंद झाला तर आपण काय करतो आहोत, जम्प करत आहोत, म्हणजे त्याला काय म्हणणार, स्प्रिंग आउट. थर्ड आहे स्नेच, म्हणजे काय, कॅच करणे, की एखाद्या चोराला जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा आपण त्याला काय बोलतो, स्नेच बोलतो. नेक्स्ट आहे फॉलाईन, म्हणजे काय, लेड, वेस्टेड, प्रिव्हेंटेड. आपल्याला नेक्स्ट आपण बोललो फेल्ड आहे. फेल्डचा अर्थ काय आहे, अपयशी आहे. लेड, वेस्टेड, प्रिव्हेंटेड म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला यश आलेलं नाही त्याला आपण काय म्हणणार, फोल्डेड बोलणार. नेक्स्ट आहे ग्रेटफुल. ग्रेटफुलचा अर्थ जसं आपण बोलतो थँकफुल, एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर मदत केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला काय बोलत आहोत, थँक्यू बोलत आहोत. म्हणजे ग्रेटफुल, की जी केस होती, जे बँक रॉबरीची केस आहे, जी शेरलॉक होम्स यांनी काय केली होती, व्यवस्थित ती हँडल करून चोरांना पकडून दिलं होतं. आणि जो चोरांचा जो बेत होता तो बेत त्यांनी कशा प्रकारे त्यांनी तो निस्तानाभूत केला आणि त्याच्यामुळे जी बँक आहे त्यांना काय बोलत आहे, थँकफुल बोलत आहे, म्हणजेच ग्रेटफुल आहे. ऑब्जेक्ट म्हणजे पर्पज किंवा रिझन. ऑब्जेक्टचा अर्थ काय, पर्पज किंवा रिझन, की कोणत्या कारणास्तव त्यांनी जी रेड हेडेड जी लीग आहे ती त्याची स्थापना केली होती, म्हणजे त्याचा मेन पर्पज काय होता. पर्पज म्हणजे काय, हेतू आहे. हेतू हा शब्दाचा अर्थ होतो पर्पजचा. आणि रिझन म्हणजे कारण. म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे, पर्पज आणि रिझन हे दोन प्रकार त्याच्यामध्ये येऊ शकतात. ज्याप्रमाणे सेंटेन्स असते त्याप्रमाणे वाक्य येणार आहे. तर पर्क्युलर म्हणजे काय आहे, स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे आश्चर्य. हे आश्चर्य काय आहे, की जो मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट होता त्यानेच ही जाहिरात त्याच्यासमोर सादर केलेली होती आणि त्याला कामाला लावलं होतं आणि म्हणून तिथं स्ट्रेंज या शब्दाचा आपण तिथे अर्थ पाहतो. तर अशा प्रकारे या पाठातल्या येणारे जे हर एक जे कठीण शब्द आहेत ते देखील मुलांना मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आणि या पाठाच्या व्यतिरिक्त देखील जे शब्द कठीण आलेले होते त्याचे देखील वेळोवेळी आपण लेसन रीड करताना, एक्सप्लेन करताना आपण मी ते तुम्हाला सांगितलेले होते. तर अशा प्रकारे मुलांना बघा एक्सप्लेनेशन आपल्या इथे झालेलं आहे. आता अशा प्रकारे आपण जे हार्ड वर्ड आहेत, जे वर्ड्स मिनिंग आहेत ते आपण इथे पूर्ण करून घेतलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत मुलांना समरी, की समरीमध्ये बघा आपण पाहणार म्हणजे जो सारांश आहे कथेचा, की कशा प्रकारे ही जी बँक रॉबरी झालेली आहे, की कशा प्रकारे जे रेड हेडेड जे लाल केसांच्या डोक्याची जी संघटना जी ती निर्माण करण्यात आली, त्याच्या मागचा जो उद्देश काय होता आणि 8 दिवसाच्या काम हे जे सुरू झालं होतं ते नियमित त्याला मिस्टर विल्सन यांना नियमित पगार मिळत होता. $4,000 होते ते त्यांना मिळत होते. परंतु कशा प्रकारे त्यांनी 8 दिवसाच्या आतच ही जी कंपनी आहे ती बंद पडली. ते कामाला जे दरवाजाला जेव्हा ते आले काम करायला ते बंद पडलं आणि त्यांना ती शंका आली आणि म्हणूनच जे आपले फेमस डिटेक्टिव्ह आहे, जे गुप्तहेर आहेत मिस्टर शेरलॉक होम्स यांच्याकडे ते गेले आणि सर्व कथन त्यांनी सांगितलं आणि कशा प्रकारे त्यांनी त्या दोन्ही चोरांना पकडलं आणि सर्व जो वृत्तांत आहे तो आपण देखील लर्न केलेला आहे. बघा आता इथे दिलं आहे, वेन द स्टोरी ओपन and Mr. Wilson started his experience of the job with the red-headed lineage. बघा, when the story open, ही कशा प्रकारे घटना उघडकीस पडत आहे. स्टोरी म्हणजे काय आहे, गोष्ट आहे, की ज्याप्रमाणे ज्या कंपनीला जेव्हा टाळं पडतं तेव्हा ही घटना उघडकीस येत आहे. वेन द स्टोरी, वेन म्हणजे जेव्हा, वेनचा अर्थ काय आहे, जेव्हा. वेन द स्टोरी ओपन म्हणजे उघड पडणे, जी गोष्ट आहे ती उघड पडत आहे. मिस्टर विल्सन स्टेटेड इज एक्सपिरियन्स ऑफ द जॉब विथ द रेड हेडेड लिगेट, की जे मिस्टर विल्सन होते त्यांना या कामाचा अनुभव होता आणि त्या कामाबरोबर त्यांनी काय केलं, त्याची जी संघटना होती ती देखील त्यांनी ओपन केलेली होती. इट सेम ॲज अ हार्मलेस फ्रँक, की त्यांच्याबरोबर कोणीतरी भयानक फ्रँक केला होता. हार्मलेस फ्रँक म्हणजे काय आपण बोलू शकतो, की भयानक. हार्मलेस म्हणजे अतिशय वाईट. फ्रँक म्हणजे मजा मस्ती असं आपण बोलू शकतो. फ्रँकचा अर्थ काय आहे, मजा मस्करी, ज्या बोलतो ना की फ्रँक करूया म्हणजे आपण त्याची चेष्टा करूया, की त्याला मुद्दाम काहीतरी त्रास देऊया, की असं एखादं वाक्य बोलूया, म्हणजे त्याला आपण काय बोलतो आहोत, मजा मस्करी. म्हणजे त्यांच्याबरोबर कोणीतरी भयानक असा फ्रँक केलेला होता. हाऊएव्हर, तथापि विथ इज अ ग्रेट ऑब्झर्वेशन स्किल अँड इंटेलिजन्स इन शेरलॉक होम्स revealed and prevented one of the most cunning attempt
द बँक ऑफ रॉबरी. परंतु काही हरकत नाही, परंतु जे मिस्टर शेरलॉक जे होम होते की त्यांच्या दिव्य दृष्टीतून किंवा त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून हर एक जी गोष्ट होती ती त्यांनी साध्य केली होती. त्यांनी त्या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, या गोष्टीचा उलगडा केलेला आहे. बघा, रिव्हील केले आहे. रिव्हील म्हणजे काय करणे, प्रकट करणे, की त्यांनी हर एक गोष्ट कशा प्रकारे घडली आहे हे रिव्हील केलं आहे. बघा, इथे दिलेलं आहे बघा, इज ग्रेटेस्ट ऑब्झर्वेशन स्किल अँड इंटेलिजन्स, म्हणजे त्यांचे अतिशय ऑब्झर्वेशनचा अर्थ काय आहे, निरीक्षण, अँड इंटेलिजन्स, त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी जी केस आहे ती काय केली आहे, व्यवस्थितपणे बँक रॉबरी न करता किंवा ती होऊ न देता ती कशा प्रकारे बँकला सुरक्षित ठेवलं आहे हे देखील आपण या पाठामध्ये पाहत आहोत. डॉक्टर वेटसन ॲडमायर होमलेस रिझनिंग स्किल्स वन्स अगेन. आणि जे डॉक्टर वेटसन होते त्यांनी त्यांचे काय मानले आहे, आभार मानले आहे होमलेस रिझनिंग स्किल वन्स अगेन, की त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांनी त्यांचे पुन्हा एकदा काय केले आहे, आभार मानलेले आहे. तर अशा प्रकारचे मुलं जो आपला समरी आहे, जो सारांश आहे तो आपण पाहिलेला आहे, की सारांशाच्या माध्यमातून आपण बघितले आहे की कशा प्रकारे जी केस होती, जी अनसॉल्व केस होती, परंतु जी ज्या गोष्टी विचार करणार होते की 8 दिवस जे नियमित काम चालू होतं, त्या 8 दिवसाच्या 8 आठवडे जे काम चालू होतं, त्या 8 आठवड्यामध्ये कशा प्रकारे अचानक ती बंद पडते आणि त्याच्या मागचं काय रहस्य आहे हे शेरलॉक होम्स यांनी काय केलं होतं, उघड केलेलं होतं. हे देखील आपण या पाठाच्या समरीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर आता आपण मुलांनो या पाठाच्या माध्यमातून येणारे जे प्रश्न उत्तर आहे, जे ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांनो, आता आपण पाहणार आहोत या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया. बघा, तुम्हाला इथे दिले आहे 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी आपले करेक्ट आन्सर असणार आहे आणि 2 पैकी आपण उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. फर्स्ट बघा, तिथे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर, की जे क्वेश्चन तुम्ही काय करायचं आहे, रीड करायचं आहे आणि ते दिले अँड क्लिक ऑन द राईट आन्सर, की जे योग्य आन्सर आहे त्याच्यावर तुम्हाला बटन प्रेस करायचं आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नानं. आपला पहिला प्रश्न आहे, मिस्टर जॅबेज विल्सन वॉज अ डॅश डॅश. जो मिस्टर जॅबेज आहे ते विल्सन वॉज हे कोण होते त्यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला इथे 2 पर्याय आहेत, गोल्डस्मिथ आहेत का पॉन ब्रोकर्स आहेत, की ते सोनार होते का त्याचप्रमाणे ते एक ब्रोकर होते की ज्याप्रमाणे ते पैसे देऊन किंवा एखादी जमीन म्हणा किंवा सोनं त्यांच्याकडे देऊन मग त्याच्या मोबदल्यात ते पैसे द्यायचे. तर या 2 पैकी कोण होते, तर आपलं म्हणाल जे उत्तर आहे ते सोनार नव्हते, ते काय होते, पॉन ब्रोकर होते. पॉन ब्रोकर म्हणजे काय, की जे एखादी मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे मॉर्गेज ठेवून त्याबद्दल ते काय करत होते, पैसे देण्याचं जे त्याचं काम होतं त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलणार आहोत पॉन ब्रोकर. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे मिस्टर जॅबेज विल्सन वॉज अ पॉन ब्रोकर, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, डॅश डॅश वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. त्यांनी इथे विचारलं आहे डॅश वॉज फुल ऑफ रेड, म्हणजे जी पूर्ण लाल केस असलेल्या डोक्याची जी संघटना होती मग ती कोणती होती. तुम्हाला 2 ऑप्शन आहे, फ्लीट स्ट्रीट आहे का फॅशन स्ट्रीट आहे. बघा, फ्लीट स्ट्रीट याचा अर्थ त्यांनी सांगितलं आहे की जे फ्लीट आणि फॅशन स्ट्रीट आहे म्हणजे की ज्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे जे आपले कपडे आहेत की ज्या वेगवेगळ्या जे फॅशनच्या दुनियामध्ये आपण हर एक प्रकारची जी फॅशन आपण म्हणजे केसांची म्हणा, कपड्यांची म्हणा, जी आपली राहणीमान बदलते आहे ती पद्धती आहे का फ्लीट स्ट्रीट. फ्लीट स्ट्रीट याचा अर्थ ब्रिटिश वृत्तपत्र उद्योग आहे, की कोणाची संघटना होती, मग फॅशन स्ट्रीटची होती का फ्लीट स्ट्रीटची होती. तर जसं मला सांगितलं फ्लीट स्ट्रीट याचा अर्थ आहे ब्रिटिश वृत्तपत्र उद्योगाच्या संदर्भामध्येही त्यांनी माहिती दिली. ते ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये याची माहिती दिली तर त्याला फ्लीट बोलणार. आणि फॅशन स्ट्रीट म्हणजे जे आपण फॅशनच्या दुनियामधले जे कपड्यांची, जे केसांची, वेगवेगळी जी हेअरस्टाईल, जे आपल्याला हर एक राहणीमानासाठी ज्या आवश्यक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत त्याला आपण फॅशन स्ट्रीट बोलणार आहोत. तर यापैकी आपले जे योग्य उत्तर असणार आहे बघा, फ्लीट स्ट्रीट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. जे फ्लीट स्ट्रीट जे होते ते पूर्णपणे लाल केसाच्या लोकांची जी लोक होती त्यालाच आपण काय म्हणणार, फ्लीट स्ट्रीट असं आपण बोलणार आहोत. म्हणजे ब्रिटिश वृत्तपत्र उद्योगामध्ये हे पूर्ण भरलेली होती, म्हणजे लाल केसाचे लोक ही भरलेली होती. आपले थर्ड क्वेश्चन आहे मुलांनो, बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ. जे बॉक्सेस जे पूर्णपणे भरलेले होते ते कोणत्या गोष्टीने भरलेले होते. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, गोल्ड आहे आणि सिल्वर आहे. या 2 पैकी आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे मुलांना, बॉक्सेस इन द
फुल ऑफ. मग कोणते आहे? गोल्ड म्हणजे सोनं आहे, सिल्वर म्हणजे चांदी आहे. तर जे तळघरामध्ये इथे दिले बघा सेलर, फुल ऑफ बॉक्सेस इन द सेलर. सेलर म्हणजे काय? जे तळघर आहे. जसं मी तुम्हाला पाठ शिकवताना सांगितलं की जे प्रत्येक जे आपल्या भारतात बाहेरचे जे अमेरिका, इंग्लंड ह्या घरामध्ये एक मोठं घर असतं, त्या मोठ्या घराच्या खाली एक स्टोरेज रूम असतो, त्याला आपण काय बोलत आहोत? तळघर बोलत आहोत. ते प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतं आणि हेच त्यालाच आपण काय बोलत आहोत? सेलर. सेलरचा अर्थ तळघर आहे. बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ. त्याचं तर आपले दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? सिल्वर आहे का? तर नाही. तर कशाने ते भरलेले होते? आपण पाहिलं गोल्डने भरले होते, म्हणजे सोन्याने भरले होते, आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे गोल्ड. तर बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बँक वॉज ग्रेटफुल टू. द बँक ही फार आभारी आहे. कोणाची आभारी आहे? मिस्टर क्लेची का मिस्टर होमची? आता हे देखील उत्तर किती सोपं आहे बघा. मिस्टर क्लेच उत्तर आहे का? काही पाठामध्ये कुठेही आलेलं नाही आहे. द बँक वॉज ग्रेटफुल. ती बँक ही खूप आभारी होती. कोणाची? त्यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मिस्टर होम, म्हणजे शेरलॉक होम्स आहे, त्यांची ती आभारी होती. का आभारी होती? कारण त्यांनी एक जे अनसोल्ड जे त्यांची जी स्टोरी होती किंवा त्याचप्रमाणे जी घडलेली जी घटना होती ती फारच विचित्र होती, आणि त्याने अशा विचित्र प्रकारे जी बँक रॉबरी जी होणार होती ती थांबवली होती, आणि ती थांबवल्यामुळे आणि गुन्हेगारांना त्यांनी रेड हँड पकडल्यामुळे त्यांना बँक काय करत होती? द बँक वॉज ग्रेटफुल मिस्टर होमलेस, म्हणजे जी बँक होती ती बँकनी मिस्टर शेरलॉक होम यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानलेले होते. आपण ते देखील पाठामध्ये पाहिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, मिस्टर जोन्स वॉज फ्रॉम डॅश डॅश. जे मिस्टर जोन्स होते ते कुठून होते? वॉज फ्रॉम कोणत्या विभागातून होते किंवा कोणत्या भागातून होते, कोणत्या देशातून होते? बघा दोन तुम्हाला ऑप्शन आहे, एक स्कॉटलँड लँड आणि आयर्लंड. तर या दोन पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? मिस्टर जोन्स वॉज फ्रॉम स्कॉटलँड यार्ड. हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून बघितलं. आयर्लंड हे कुठेही आपल्या पाठामध्ये आलेला नाही हा शब्द, आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे इथे मिस्टर जोन्स वॉज फ्रॉम स्कॉटलँड यार्ड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे आता तुम्हाला दोन ऑप्शन्स नाही आहेत, तुम्हाला तेथे ट्रू फॉल्स म्हणजे चूक की बरोबर या माध्यमातून ही प्रश्न विचारलेले आहेत. ते कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. जो पहिला फर्स्ट क्वेश्चन आहे परत दिला आहे, रीड द क्वेश्चन अँड क्लिक द आन्सर, क्लिक द राईट आन्सर सांगितलेलं आहे. आपला जो पहिला प्रश्न आहे बघा, an inspector and 2 officers were waiting at Mr. Wilson's house. बघा इथे दिलेलं आहे, जिथे दोन व्यक्ती होते, जे इन्स्पेक्टर होते, जे पोलीस होते, आणि 2 ऑफिसर आणि 2 अधिकारी होते. वेअर वेटिंग, ते काय करत होते? वाट बघत होते ॲट मिस्टर विल्सन्स हाऊस. मिस्टर विल्सनच्या घरी मिस्टर विल्सनच्या घरी इन्स्पेक्टर जे पोलीस होते आणि जे 2 अधिकारी होते ते वाट बघत होते का? इथे ट्रू आणि फॉल्सच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर साहजिकच ते काय करत होते? त्यांची वाट बघत होते, कारण जी घडलेली घटना आहे त्याबद्दलची अजून कसून चौकशी करण्यासाठी ते त्यांच्याकडे आलेले होते आणि त्यांची ती त्यासाठी वाट बघत होते. हे आपलं आन्सर इथे करेक्ट आन्सर असणार आहे, आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ॲडव्हर्टाइजमेंट विच appear in newspaper was shown to Mr. Wilson by his assistant Vincent Spaulding. आता त्यांनी सांगितलेलं आहे की जी जाहिरात आहे, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय आहे? जाहिरात. हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? जाहिरात. विच ॲपियर्ड इन न्यूजपेपर, जी जाहिरात जी वर्तमानपत्रामध्ये आलेली होती ती शो टू, जे दाखवली मिस्टर विल्सन, जी मिस्टर विल्सनला दाखवली. कोणी दाखवली? मिस्टर विल्सनच्या असिस्टंट, काय नाव आहे? विन्सेंट स्पॉल्डिंग यांनी दाखवलेली का? यांनी फक्त प्रश्न टाकलेला आहे की जे वृत्तपत्रामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जी जाहिरात आहे ती जाहिरात, वृत्तमानपत्रातली जाहिरात ही मिस्टर विल्सनच्या असिस्टंट म्हणजे विन्सेंट स्पॉल्डिंग यांनी त्यांना मिस्टर विल्सनला दाखवली का? तर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स याचं उत्तर दाखवायचं आहे. तर यापैकी आपलं उत्तर काय आहे? ट्रू उत्तर इथे दाखवायचं आहे. कारण मुलांना इथे बघा की खरंच त्यांनी जे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली होती ती त्यांच्या असिस्टंटने त्यांना दाखवलेली असल्यामुळे आपले उत्तर इथे कसं असणार आहे? ट्रू असणार आहे. पण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. बघा आपण वाचणार आहोत, मिस्टर एझेकियल हॉपकिन्स अँड अमेरिकन मिलेनियन्स हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लेक. की जे मिस्टर एझेकियल हॉपकिन्स आहेत
ते या लाल केसाच्या संघटनाचे मेन अध्यक्ष होते की त्यांनी ही स्थापना केली होती का, ते ट्रू आणि फॉल्स या दोन गोष्टींमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर आपलं जे उत्तर असणार आहे ते ट्रूमध्ये असणार आहे की हो त्यांनी काय केली होती की या लाल केसाच्या असं जी लाल भुगाच्या केसाची जी संघटना आहे ती त्यांनी स्थापन केली होती. मिस्टर एझेकियल हॉपकिन्स अमेरिकन मिलियन, ते अमेरिकन मिलियनर होते. अमेरिकन मिलियनरचा अर्थ काय, ते अमेरिकन लक्षाधीश होते, करोडपती होते. मिलियनरचा अर्थ करोडोपती असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. विसेट स्पाउटिंग वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीक असं विचारलेलं आहे की जे विसेट स्पाउटिंग जे होते ते रेड हेडेड लीकचे ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व करणारे होते का. रिप्रेझेंटेटिव्हिटी म्हणजे काय आहे, प्रतिनिधित्व करणारे. तर ट्रू आणि फॉल्समध्ये आपल्याला माध्यमातून आपल्याला उत्तर इथे द्यायचं आहे. तर आपल्या इथे योग्य उत्तर काय असणार आहे, विसेट स्पाउटिंग वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीक, हिज आन्सर इज ट्रू. तर हे आपल्याला उत्तर बरोबर असणार, पण इथे उत्तर चुकीचं सांगितलेलं आहे. परंतु विसेट स्पाउटिंग हेच काय आहेत की लाल केसाच्या संघटनेचे ते कोण होते, प्रतिनिधित्व करणारे होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. मिस्टर विल्सन पे वॉज 4 पाउंड अ वीक. जे मिस्टर विल्सन होते त्यांना बघा किती ते पे वॉज 4 पाउंड की त्यांना 4 पाउंड पे करण्यात येत होतं किंवा त्यांचा जो पगार आहे ते ठरवण्यात आलेला होता का. आठवड्याला 4 पाउंड, आठवड्याला किती 4 पाउंड ह्या त्यांचा पगार ठरवण्यात आलेला होता का आठवड्याला. तर मग आपल्या यापैकी उत्तर काय आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. ते यापैकी आपलं जे उत्तर आहे मिस्टर विल्सन पे वॉज 4 पाउंड अ वीक, दिस आन्सर इज करेक्ट. म्हणजे हे आन्सर कसं आहे, राईट असणार आहे आणि त्याच्यामुळे आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत.